तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम जितापूर, शहापूर, कासोद परिसरात शेत शिवारात हरिण, जंगली डुकरे तसेच जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे। त्यामुळे पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी झटका मशीनचा वापर करतात। हा परिसर बागायती असल्याने या परिसरात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मका पेरलेला आहे। या पिकांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झटका मशीन यंत्र आपल्या शेतात बसवले आहे। दरम्यान जितापूर येथील शेतकरी भागवत शहादेव मंगळे यांच्या शेतातील झटका मशीन अज्ञात चोरट्यांनी मीटर घराचे कुलूप तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे। या झटका मशीनची किंमत अंदाजे 12 ते 15 हजार रुपये आहे, परंतु हे मशीन चोरून नेल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे। पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन झटका मशीन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण। माझं नाव रामहरी रमेश मंगळे। मी अकोट तालुक्यातला जितापूर गावातला प्रगणे जितापूर यातला शेतकरी असून माझ्याजवळ 2 एकर शेती आहे। 2 एकर शेती असताना मी गहू पेरतो असतो। त्यानंतर माझे नवजल चोरून नेले। नवजल चोरून नेऊन झटका मशीन लावली, झटका मशीन चोरून नेली। असंच चालू आहे आमच्या संघ। आम्ही 2-3 वेळा रिपोर्ट दिले। रिपोर्ट देत असताना काहीच नाही तक्रार, त्याच्यावर फक्त घेऊन घेतात आणि काही आम्हाला फक्त सांगतात की बा आम्ही पाहू। त्याच्यानं आम्ही खूप याच्यात हैराण व्हायला। त्यात आमच्या इकडे वाघा हल्ला, दिवसा हल्ले होतात। झटका मशीन लावतो आम्ही, ते पण चोरून नेतात। असं कसं करा शेतकऱ्यानं? शेतकऱ्यासाठी न्याय नाही। कुठेही जा, पोलीस स्टेशनला जा, ते घेऊन घेतात, सांगून देतात। असं कसं किती दिवस चालीन हे? आम्ही वरिष्ठ अधिकारीसाठी आता तक्रार करायची आमची इच्छा आहे। विष्णू मंगळे, मी जितापूर तालुका अकोट येथील रहिवासी आहे। आमच्या शेतातील 3 महिन्या अगोदर आमच्या गाडीचे साईड मिरर तोडले आणि आता 13 तारखेला आमच्या शेतातील झटका मशीन चोरीला गेली आणि याची तक्रार केलेली आहे। आणि काही दिवसापूर्वी आणखी पण बरेच अशा झटका मशीन, कोणाचे पाईप, कोणाचे स्प्रिंकलर असे चोरीला गेले। त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करूनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही। कदाचित त्यावेळेस जर कुठला प्रतिसाद मिळाला असता पोलीस स्टेशनकडून तर आज अशी घटना झालेली नसती। परंतु दुर्दैव हे आहे की पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठलाच हस्तक्षेप करत नाही आहे आणि आमच्या जंगलामध्ये बरेच वन्यप्राणी मुक्त संचार करत आहेत। त्याच्यामुळे आम्हाला शेतात येणे कठीण आहे रात्रीला। त्याच्यामुळे आम्ही झटका मशीन लावतो आणि झटका मशीन लावल्यानंतर झटका मशीन चोरीला जाते। आम्ही करावं काय? याच्यासाठी जर पोलीस प्रशासनानं जर योग्य ती भूमिका नाही निभावली तर आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत।